तुम्ही थोडासा दम धरा आणि आता इथून पुढे फक्त माझं ऐका, बाकी कुणाचं ऐकू नका. आता बाकीच्यांचं लय वर्ष ऐकली, आता माझं ऐका. मी तुम्हाला अक्षरशः असं काही करून दाखवतो कारण प्रत्येकाला राजू लोकसभेपर्यंत दम धरला. मित्रांनो, ह्याच्यामध्ये काम करण्याचा पण प्रत्येकाचा काळ असतो. इथं बसणारे सगळे असतील किंवा इथं बसणारे सगळे असतील, उमेदीचा काळ असतो, नंतर मधला काळ असतो, नंतर आम्ही तर सगळ्यांना सांगितलं वरिष्ठांना, आम्ही आजपर्यंत तुम्ही सांगाल ते ऐकत आलेलो, तुम्ही सांगाल तसं वागत आलेलो, तुम्ही सांगाल तशी कामं करत आलेलो. उलट सगळा जिल्हा कसा बरोबर राहील, तालुका कसा बरोबर राहील, तालुका राष्ट्रवादीमय कसा होईल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी करत आलो. मी एक आठवण म्हणून सांगतो, मला ते तोंडपाठ आहे म्हणून. 67ला ज्यावेळेस नवीन नेतृत्व इथं आलं त्यावेळेस 17,000 निवडून आलं, 72ला 34,000 आलं, 78ला पुन्हा मला वाटतं 18,000 आलं. विजयराव मोरे उभे होते, जनता पक्षाची लाट होती. नंतर 20ला 80ला पुन्हा 25,000 आलं. चोपडे भाऊ उभे होते, इंदिरा गांधींनी सभा TC कॉलेजला घेतलेली होती. त्याच्यानंतर 85च्या नंतर 84च्या नंतर 85च्या नंतर 90ला सभा झाली, इलेक्शन झालं. नाही 85ला, 80च्या नंतर 85. शहाजी काका आपल्याला लोकसभेला लीड होतं 37,000 आणि शहाजी काका लगेच आपल्या विरोधात उभे राहिले, ते फक्त 18,000 पडले. 18. अरे तोंडपाठ आहे रे, त्याच्यात नाही कुणाला आवाज करून द्यायचं नाही. त्याच्यामुळं तिथं ते 85ला 18,000 पडले. त्याच्यानंतर 90ची इलेक्शन आली. आम्ही काही तरुणांनी 87 पासून कामाला सुरुवात केली. केशवराव त्याच्यानंतर ती जागा 1 लाखाने निवडून आली, 1 लाख. आणि मग नंतर कधीच आपण मागं पुढं गेलो, सतत लाखाच्या पुढंच आपण गेलो. अर्थात मला पण तुम्ही खासदार म्हणून 3.5 लाखांनी दिलं, लगेच आपणच तिथं बूथवर मी आलो होतो. शेवटी आमच्या दोघांची तिथं चर्चा झाली की कशा पद्धतीनं मतदान झालंय, काय झालंय. तर ते म्हणले दादा, एकतर्फी हनुमंतराव कोकरे उभे होते माझ्या विरोधात, तर त्या पद्धतीनं तिथं पण लाखाच्या पुढं आलं.